हॅलो फ्रेंड्स, कालची एक घटना मला जस्ट सांगायची आहे. काल मी संध्याकाळी फिरायला जात असताना मला रस्त्याच्या कडेला झाडाखाली एक एक नाही 4 लहान मांजरीची पिल्ले भेटली. आणि मी पाहिली, मला वाटलं काहीतरी वेगळंच होतं. लांबून दिसलं ना मला व्यवस्थित. ते जाऊन जवळ पाहिलं तर ते खूप लहान पिल्ली होती ती. त्याचा फोटो मी तुम्हाला शेअर करतो किंवा व्हिडिओ त्याचा शेअर करतो. मी रस्त्याच्या पलीकडे ठेवली होती ती, अलीकडंच. अँड मला खूप वाईट वाटलं, कारण की माईट बी त्या मांजराच्या पिल्लांना कोणीतरी तिथे सोडलं असेल, बिकॉज ऑफ त्यांच्या घरात काहीतरी त्यांना आवडले नसेल ते पिल्लं. पण त्या आईपासून त्या पिल्लांना दूर ठेवलं. त्या माईटने त्यांना कधीपासून ठेवलं होतं, ते किती वेळेपासून उपाशी होते. मला खूप त्यांची दया आली. अँड मी तिथं वाट पाहिली. ॲक्च्युली मी संगती फोन नेला नव्हता, तर मला फोन करायचा होता माझ्या वाईफला, की तिला सांगायचं होतं की ॲटलिस्ट तू लवकर ये आणि त्या पिल्लांना आपण घेऊन एक ॲनिमल रेस्क्यू टीमला देऊया आपण, म्हणजे ते देखभाल करू शकतात ह्याच्यामध्ये. तर मी रस्त्यावर थांबलो होतो. मी 2-3 लोकांना हेल्प मागितली की मला ॲटलिस्ट जस्ट फोन द्या, आणि असा शिशू आहे तिथं, मांजरीची पिल्लं आहेत, त्यांना कुत्र्यापासून, आणि तिथं कुत्रे पण होती, त्यांना तिथून वाचवण्यासाठी मला एक फोन करायचा आहे जस्ट मला, आणि बोलवायचं आहे. इव्हन मला तिथं कोणी हेल्प पण नाही केली. मी त्यांना म्हटलं की बस, त्यांना सांगितलं बघ तिथं पिल्लं आहेत, त्या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मला जस्ट एक फोन करायचा आहे. माझ्याकडे काही नव्हतं तिथे, तर कुणी मला हेल्प पण नाही केली. 4 लोकांना इथं म्हटलं. इवन मी 4 व्हीलर लोकांना पण सांगितलं की प्लीज मला एक फोन करायचा, मला फक्त 2 मिनिटाची फोन द्या, मला एक फोन करून मला हेल्प मागायची माझ्या वाईफला. लोक अक्षरशः तोंड वाकड करून गेले. नाही करू शकत. मला मी तिथं थांबलं होतं, त्यांना असं वेगळं वाटलं असेल त्या गोष्टीची. त्यांना सांगितलं पण की मला ह्या गोष्टीची हेल्प करायची आहे, पण त्यांनी हेल्प नाही केली मला. नाही म्हणून पुढं निघून गेले. बाय गॉड ग्रेस एक मित्र माझा भेटला तिथे, आणि तिने मला पाहिलं की उभा आहे मी, काय झालं आहे, केवळाचा उभा आहे. तर त्यांनी म्हटलं काय झालं म्हणून. मी त्याला म्हटलं की यार मला एक अर्जंटली कॉल करायचा आहे, तिथे पिल्लं आहेत म्हणे का, आणि तिथं कुत्रे पण फिरतात आहे, तर मला ना त्यांना त्या रेस्क्यू टीमला द्यायचं आहे, जेणेकरून त्यांची ती देखभाल करतील व्यवस्थित. त्याच्याकडून फोन घेतला, मी वाईफला फोन केला इमिजिएटली. वाईफ माझी 15 मिनटात आली तिथे इमिजिएटली, बॉक्स घेऊन आली. मग आम्ही त्यांना बॉक्समध्ये भरलं आणि एका रेस्क्यू टीमला देऊन गेलो. माझं सांगायचं तात्पर्य हेच एवढं होतं की आपण म्हणजे इतके सेल्फिश किंवा इतके म्हणजे आपल्यामध्ये माणुसकी नाही आहे की आपण बिचारा एका आईपासून तिची 4 लेकरं दूर केलेत. किती वाईट वाटलं असं. म्हणजे मी इवन इतका विचारसुद्धा करू शकत नाही गोष्टीविषयी त्या, की आपण असे पिल्लांना कुठं बाहेर ठेवू शकतो, कोणापासून दूर करू शकतो. ते लेकरं कधीपासून उपाशी असतील, ते पिल्लं कधीपासून उपाशी असेल माहीत नाही आहे. हेच एवढं सांगत होतं. मला विचार असे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ना असं होऊ नका. जर तुम्हाला कुठं दिसत असेल असं, कुठं कोणाला सोडलं असेल, त्या पिल्लांना त्यांना इमिजिएटली घ्या आणि रेस्क्यू टीमला द्या, ते तिथं हेल्प करतील. थँक्यू.